नमस्कार मित्रांनो, आपल्या भयान प्रवासात पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे. आपल्या लाल परी बसमधून गावाला जात असताना सोमनाथ काका जोडीला होते. साधारण रात्रीचे 10:15 वाजले होते आणि बस जेवणासाठी थांबली होती. त्या हॉटेलच्या काही अंतरावर काही लोक खोदकाम करत होते. जेवण होऊन सोमनाथ काका त्यांच्याकडे निरखून पाहत होते. मी विचारलं, काय झालं काका, काय बघताय? ते म्हणाले, बघ, खजिना शोधतायत वाटतं. मी हसलो. काका म्हणाले, अरे हो, तुला प्रवास करताना सांगतो एक किस्सा. मी म्हणालो, अरे वा, हे तर मस्तच झालं. मग बस निघाली आणि सोमनाथ काका सांगू लागले, अरे आपल्या गावात गण्या राहायला आला आहे ना, त्याने सांगितलेली ही गोष्ट आहे. गावाच्या टोकाला एक जुना वाडा होता. वाड्याभोवती काटेरी झुडपं, गवत आणि काळवट भिंतींनी त्याला अजूनच भयानक बनवलं होतं. लोक म्हणायचे की या वाड्यात एकेकाळी एक श्रीमंत सरदार राहायचा, पण त्याचा खजिना कुठे गेला कुणालाच ठाऊक नव्हतं. काही लोकांनी शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण विचित्र अपघात घडले आणि लोक घाबरून मागे हटले. गावातला विनायक मात्र वेगळाच होता. त्याला खजिन्याच्या गोष्टींवर प्रचंड विश्वास होता. तो म्हणायचा, अरे असं थोडंच असतं भूत वगैरे, तो खजिना शोधला तर आपलं आयुष्य बदलेल. त्याच्यासोबत त्याचा मित्र सचिन आणि गण्या हेही तयार झाले. तिघांनी ठरवलं की रात्रीच्या अंधारात गुपचूप वाड्यात शिरून खजिना शोधायचा. अमावस्येची रात्र होती. काळोख दाटलेला. फक्त काजव्यांच्या मंद उजेडात वाड्याचा दरवाजा हलताना दिसत होता. तिघेही फावडे कुदळ टॉर्च घेऊन आत शिरले. वाड्यात गेल्यावर अचानक थंडगार वारा सुटला. सचिन म्हणाला, मला काही बरं वाटत नाहीये रे, ही हवा पण काही वेगळीच आहे. पण विनायक हसत म्हणाला, घाबरू नको, खजिना लपवला असेल तर जमिनीतच असेल. चला खोदायला सुरुवात करू. त्यांनी वाड्याच्या अंगणात माती खणायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्यांना जुन्या विटा, लोखंडाचे तुकडे आणि गंजलेल्या भांड्यांचे तुकडे मिळू लागले. ते आणखीनच जोराने खोदायला लागले. रात्रीचे साधारण 12 वाजले. अचानक माती खणून एक विचित्र आवाज आला. हा हा. सगळ्यांचे हात थांबले. गण्या घाबरून मागे सरकला. कुणीतरी खाली ओरडतंय का काय? विनायकने टॉर्च लावून खड्ड्यात पाहिलं, पण काहीच दिसलं नाही. ते पुन्हा खोदायला लागले. पण आता प्रत्येक फावड्याच्या आघातानंतर तो आवाज जोरात ऐकू येऊ लागला, माझं माझं. अचानक टॉर्चचा उजेड डोळ्यात झोंबत होता. टॉर्च फिरवला तर समोरच एक काळी सावली उभी होती. डोक्यावर पगडीसारखं काहीतरी, डोळे अंगारासारखे लाल. ती सावली खड्डाकडे बोट दाखवत म्हणाली, माझा खजिना, माझा खजिना. सगळे गार झाले. सचिनने टॉर्च खाली टाकून पळायला लागला. पण दाराजवळ पोहोचल्यावर दार आपोआप बंद झालं आणि मोठा आवाज झाला. जणू कुणीतरी दाराला आतून कुलूप लावलं होतं. आता ते तिघे आत अडकले होते. विनायक थोडा धाडसी होता, पण त्याच्याही अंगावर काटा आला होता. सावली हळूहळू जवळ येऊ लागली. तिचे पाय जमिनीला लागत नव्हते, ती हवेत तरंगत होती. गण्या थरथरत म्हणाला, हे भूत सरदाराचंच असावं. खजिना लपवून ठेवलाय आणि आता आम्हाला मारणार. सावलीने मोठा हास्य केला. तिचा आवाज वाड्याच्या रिकाम्या भिंतींवर आदळून घुमू लागला. इतक्यात खड्ड्याच्या आत लोखंडावर फावडा आदळण्याचा आवाज आला. खरंच तिथे एक जुनाट पेटी दडलेली होती. विनायकच्या डोळ्यात चमक आली. तो म्हणाला, पहा, मी सांगितलं होतं ना, खजिना इथेच आहे. त्यानं आणि सचिननं मिळून पेटी वर काढली. पण पेटी उघडताच आतून भीषण किंकाळ्या ऐकू आल्या. जणू शेकडो आत्मे एकाच वेळी ओरडत होते. त्या किंकाळ्या इतक्या भयानक होत्या की गण्या बेशुद्ध पडला. पेटीत दागिने, नाणी आणि सोन्याच्या मूर्त्या होत्या. पण त्याचवेळी ती सावली अजून भयानक रूप धारण करून उभी राहिली. तिचा चेहरा आता वितळलेल्या मांसासारखा दिसत होता. डोळ्यातून रक्त गळत होतं. ती ओरडली, हे माझ्या रक्ताने शापित आहे. ज्याने स्पर्श केला त्याचा नाश होईल. विनायक थोडा मागे सरकला, पण त्याची लोभांची नजर खजिनावरून हटत नव्हती. तो म्हणाला, तू काय करशील? मी हा खजिना घेऊनच जाणार. त्यानं हात पुढे केला, पण लगेच त्याचा हात जळायला लागला. त्वचा काळी पडली, फोड आले. तो वेदनेने किंचाळू लागला. सचिन आणि गण्या दाराजवळ धडपडत होते. त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण निष्फळ. सावली हसत हसत जवळ येऊ लागली. सचिनने घाबरून पेटी परत खड्ड्यात फेकून दिली. तेव्हाच तो भयानक आवाज थोडा कमी झाला. सावली थोडी मागे सरकली आणि हवेत विरून गेली. दार आपोआप उघडलं.
तिघेही धावत धावत वाड्याबाहेर पडले. बाहेर येतेपर्यंत सकाळ झाली होती. गण्या अजूनही अर्धवट शुद्धीत होता. विनायकचा हात करपल्यासारखा काळा पडला होता. गावातल्या लोकांनी त्यांना पाहिलं आणि विचारलं, काय झालं? पण तिघांनी ती रात्र कोणालाच सांगितली नाही. फक्त इतकंच ठरवलं, त्या वाड्याजवळ परत कधीही जायचं नाही. काही दिवसांनी विनायकचा हात पूर्णपणे निकामी झाला. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सचिन अजूनही रात्री झोपताना ओरडून उठत होता. गण्या गाव सोडून दुसरीकडे निघून गेला. गावकरी आजही म्हणतात की तो खजिना अजूनही तिथेच आहे, पण जो कोणी त्याला स्पर्श करेल त्याला त्या सरदाराच्या आत्म्याचा शाप लागेल. रात्रंदिवस वाड्यातून अजूनही तो आवाज ऐकू येतो, माझा खजिना, माझा खजिना. एवढं सांगून सोमनाथ काका म्हणाले, गावातला गण्या अजून ती रात्र विसरलेला नाही.